नमस्कार. ज्ञानदादाला, निवृत्तीदादाला आणि सोपानदादाला मुक्ताईला मांडे खाऊ घालायचे आहेत आणि या मांड्यासाठी भांडे मागायला ती भिवा काकाच्या घरी गेली आहे. कुंभाराच्या भिवा काकाकडे गेल्यावर तिथल्या काकूनी घेऊन जा ना मुक्ते, तुला हवंय ते भांडं घेऊन जा असं सांगितलं आणि आता भांडं हातात घेऊन वळते तोच आवाज आला, काय ग कार्टे, कशाला हवंय भांड. आता त्या भिवाच्या घरी आलेल्या अचानक एका नव्या माणसाने असं विचारल्यानं मुक्ता जराशी बावरली. म्हणाली, काका आज मी मांडे करणार आहे आणि या मांड्यासाठी भांड मागायला आले होते. भिवा काका घरी नव्हते म्हणून काकूंना मागितलं, त्याने दिलं. आता मी घरी जाऊन भांड ठेवेन आणि त्यावर छान मांडे करून दादाला खाऊ घालेन, सगळ्या दादांना माझ्या. तुला कशाला हवीत ग मांडे? संन्याशाच्या पोरांना एवढा कशाला हवा मिजास? विसोबांचा आवाज जरब बसवणारा होता. ज्ञानदादानं एवढा चमत्कार दाखवून सुद्धा अजूनही त्याच्यावर आकस असलेली मंडळी त्याचं मोठेपण मान्य करायला तयार नव्हती. आळंदीतल्या काही लोकांच्या मनामधली ही भावनाच गेली नव्हती की अजून ज्ञानेश्वर नावाचा एक साक्षात्कारी संत इथे आलेला आहे. नाही, अहंकार या सगळ्या गोष्टीला होऊच देत नाही. बघा, इथे बाकी भावनांपेक्षा अहंकार ही भावना खूप मोठी असते. जोपर्यंत अहंकाराची काजळी उतरत नाही ना, तोपर्यंत भांड्यावरचा आणि ही काजळी डोळ्यावर चढलेली असते. समोरचं लखलखीत भांड दिसतच नाही कधी. विसोबाचंही तसंच झालंय. स्वतःच्या अहंकाराने इतका मदमस्त झालाय की त्याला समोरचं काय तेच कळत नाही. तो भिवाच्या बायकोला सांगतोय, खबरदार या पोरीला भांड दिलंस तर. आता त्या भिवा काकाच्या बायकोच्या मनामध्ये मात्र थोडं निर्भय बनली आहे ती. असं काय म्हणता जी, पोरगी मांडे करून खाईल एवढंच ते लेकरू, आपण का नाही म्हणावं त्याला? अगं फुकट वाटायला तू काय मोल, प्रेमाचं मोल मिळतं की जी म्हटली ती. आता प्रेमाचं मोल मिळतं की हे त्या भिवा काकाच्या बायकोला कळत होतं, पण विसोबाला कळत नव्हतं. तरीही मुक्तानं ते उचललेलं भांड असं आपल्या जवळ घेतलं. अलगद घेऊन जायचंय, मातीचं भांड ते फुटू नये यासाठी. आणि तेवढ्यात ती कुंभारीनबाई मुक्तेला म्हणाली, मुक्ते जा बाई तू घरी. आणि मग तिनं सांगितलं, अहो धनी घरी नाहीत. नाही, त्याला म्हणावं आमच्याकडे ताबडतोब येऊन जा. कसला माज बघा. आणि मुक्ता दाराकडे जाऊ लागताच विसोबानी जरा जरबेच्या आवाजानं मुक्तेला सांगितलं, ए थांब. मुक्ता थांबली. कुठं चाललीस? घरी. असे नको जाऊ, थांब जराशी, असं म्हणून आपल्या हातातल्या त्या काठीच्या टोकाने, जी विसोबानी काठी पकडली होती ना, त्या टोकाने मुक्तेच्या हातातल्या भांड्याला हिसका मारला. इवल्याच्या हातातून भांड सुटलं आणि खाळकन जमिनीवर पडून फुटलं. जा, भांड नाही न्यायचं. तेवढ्यात कुंभारीनबाई म्हणाल्या, मुक्ते दुसरी घेऊन दुसरं भांड घेऊन जा ग माय. तेव्हा विसोबानी जरबेच्या आवाजात त्या बाईला सांगितलं, खबरदार भांड दिलं तर. जेवढी भांडे देशील तेवढी फुटतील आणि आमची सूचना मान्य करायची नसेल तर तुझा आवा फोडला जाईल. जरा भिवाची बायको गांगरली, बावरली, मुक्तेकडे बघू लागली आणि मुक्तेला कळलं की आपण थांबून अजून एखादं भांड घेऊन जाण्याचा आग्रह करून तिचं नुकसान करण्यापेक्षा गेलेलं बरं. मुक्तेला कळलं, हो, त्या लहान लेकराला कळलं की आपण थांबून समोरच्याचं नुकसान करतोय. पण आपल्या अहंकारात आपण कोणाकोणाचं नुकसान करतोय, कोणाकोणाच्या आनंदावर विरजण आणतोय, हे विसोबाला कळलं नव्हतं. जड पावलाने खिन्न चेहऱ्याने मुक्ता निघाली. घरून निघताना तिच्या मनामध्ये कितीतरी विचार होते. आता छान मांडे करूया, दादाला खाऊ घालूया, दादा खुश होईल, ह्या सगळ्या आनंदावर
पाणी फिरल्या गेलं होतं. मुक्ता घरी आली तेव्हा निवृत्तीदादांनी विचारलं, का ग मुक्ते, आणलंस का भांड? आधीच नाराज चेहरा आणि दादाकडे बघून रडवेल्या चेहऱ्याने ती म्हणाली, नाही अजून. का ग, काय झालं? सोपानानं विचारलं. तिथे तो विसोबा आला, मेला, आणि त्याने माझं भांड फोडून टाकलं आणि काकूना म्हणाला, देशील तर खबरदार. नाराज झालेली मुक्ता खिन्न मनाने जड पावलाने चुलीजवळ येऊन बसली. मांडे करण्यासाठीची सगळी तयारी केली होती, चूल पेटवायची तयारी केली होती, पण भांड ते कुठं होतं? नव्हतंच. आता चुलीच्या आगीवर कुठलं भांड ठेवायचं आणि काय करायचं? खिन्न झालेली मुक्ता, जाऊ दे ग, पुन्हा करू कधीतरी मांडे, असं सोपान काका सांगू लागला. आणि तेवढ्यात ज्ञानदादांनी हे बघितलं. का ग मुक्ते, रिकाम्या हाती आलीस ती? हो ना दादा, त्या विसोबाने माझं भांड फोडून टाकलं, आता कशी करू मी मांडे? मांडेच करायचेत ना? हो, मग भांड कशाला हवं? म्हणजे रे दादा, काहीतरी म्हणतोस तू, काहीतरी सांगतोस, भांड्याशिवाय मांडे कसे करता येतील? अगं शांत राहा, तू तुझं पीठ तरी तयार कर. ये घरात ये, चल आपण आता मांडे तयार करू. दादा पण भांड कुठं आहे? आहे ग, तुझं भांड पण आहे, चिंता नको करू. आणि दादा ओनवा वाकला. गुडघे जमिनीवर टेकलेले, तळहात जमिनीवर टेकलेले, आपली पाठ मोकळी केली. मुक्ते, हे बघ तुझं भांड. दादा काहीतरी सांगतो. अरे पाठीवर मांडे टाकता येतील, पण आग कुठून लावू खाली? ज्ञानदादांनी सांगितलं, ग मुक्ते, आग कशाला हवी? पेटेल बघ आग सुद्धा. ती म्हणाली, कशी रे दादा? आपल्या जठरात अग्नी असतोच ग, आणि तो जठराग्नी पेटवावा, आणि त्या जठराग्नीच्या उष्णतेवर तुझे मांडे भाजून निघतील बघ. निवृत्तीने मंद स्मित करत ज्ञानेश्वराकडे पाहिलं. ते म्हणाले, आज हा योगसिद्ध पुरुष आपला योग दाखवणार तर. पण वाक्य किती छान बघाव. पोटातला अग्नी, जठराग्नी, तो प्रज्वलित झाला की अन्न शिजवण्यासाठीचा सगळा दाह तो देऊ शकतो. आणि बघता बघता ज्ञानदादाची पाठ एकदम लाल झाली. तापलेल्या तव्यासारखी लाल लाल पाठ झाली आणि मुक्ता तिथे आली. ज्ञानदादा, खरंच की रे, तुझी पाठ लाल झाली आहे, चल पटकन मांडे भाजून घेते. आणि पटापट 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 मुक्तेनं मांडे भाजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 कितीही मांडे भाजून होऊ लागले. सगळ्यांना पुरतील आणि उरतील एवढे भांडे भाजून झाल्यावर मुक्ता ज्ञानदादाला म्हणाली, दादा तुझी पाठ किती गरम झाली आहे बघ. होईल ग मुक्ते, तीही थंड होईल. पण थंड होण्यासाठी योगाग्नी शांत करण्याची गरज नव्हती. ही ज्ञानशलाका आपल्या दादाची पाठ किती गरम झाली आहे आणि त्याला किती त्रास होत असेल, म्हणून दादा आता संपलं बघ, तू तुझी पाठ थंड करून घे, असं म्हणून तिनं मायेनं ज्ञानदादाच्या पाठीवरती हात फिरवला. गरमागरम पाठीवरती मुक्तेचा हात फिरल्याबरोबर ती पाठ एकदम शांत झाली. ज्ञानदादांनी सरळ होऊन मुक्तेला आपल्या जवळ घेतलं. बस मुक्तेच्या डोळ्यातून आसवांच्या धारा होता. माझा ज्ञानदा माझ्यासाठी किती करतो. निवृत्ती, सोपान, मुक्ता ज्ञानदादांचा हा चमत्कार बघत होते. आणि झोपडीच्या एका कोपऱ्यातून अजून एक माणूस या सगळ्या गोष्टीकडे बघत होता. कोण आहे बाहेर, असं मुक्तेनंच विचारलं. आणि तो माणूस झोपडीचं दार उघडून आत आला. आत कसला, सरळ मुक्तेच्या, त्या युल्याच्या पोरीच्या आणि ज्ञानदादांच्या पायावर पडला. म्हणाला, माफ करा हो, चुकलो मी, कळलंच नाही मला, किती पापी मी, आपल्यावर शंका घेतली. ज्ञानेश्वरांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, उठा विसोबा, आपण मोठे आहात. हा विसोबा ना आता तुमच्या घरचा खेचर झालाय. खेचर, मी चुकलो. आता मांड्याचं भांड फोडल्यानंतर ही बपोरगी मांडे कशी भाजते हे बघायला पाठोपाठ आलो होतो. मला वाटलं गंमत बघायला मिळेल,
पण जे बघायला मिळालं ना त्यानं माझं आयुष्यच पालटून गेलंय. ज्ञानेश्वरा, मुक्ताई, मग तुमचा शिष्य म्हणून मला तुमच्या पायाशी जागा द्या. आज मला ज्ञानाची जाणीव होतीये. आज मला कळतंय की आपण कोणावर आरोप करत होतो आणि आपण किती अज्ञानी होते. ज्ञानेश्वरांनी आणि निवृत्तीनाथांनी शांतपणे विसोबाला जवळ बसवलं आणि म्हणाले, विसोबा, झाली ना जाणीव, तुम्हीही ज्ञानी व्हाल. ज्ञानाची जाणीव होणं, अज्ञान दूर होणं, हेच मुळात ज्ञानाकडे टाकलेलं पहिलं पाऊल असतं. अज्ञानाला दूर केल्याबरोबर आपले ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आपोआप सुरू झालेली असते आणि तीच तर तुमची सुरू झाली आहे विसोबा. तेवढ्यात मुक्ताईनं ताट वाढून घेतले. म्हणाली, विसोबा, खाता का? नको, विसोबाने सांगितलं. का? संन्याशाच्या पोराच्या घरी खाल्ल्यावर विटाळ होईल. तरीही मुक्ताईनं एक टोमणा मारलाच नाही. म्हणून विसोबाने आपल्या ताटात पडलेलं अन्न पटापट खाऊन घेतलं आणि आता विसोबा खेचर बनून ज्ञानेश्वरांचे शिष्य बनलेले होते. एवढ्यावर ही कथा थांबत नाही. पुढे अजून काहीतरी मोठं घडणार आहे. इतकं मोठं की अनेक वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली, त्या तपश्चर्या करणाऱ्या वटसिद्धेश्वराला, चांगदेवाला आता काही उपदेश करण्याची वेळ आली आहे आणि तो काय असेल तो बघूया पुढच्या भागात. नमस्कार.